नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। तर आज आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहोत, तो म्हणजे प्रत्येक शब्दाचे 5 समानार्थी शब्द। तर हे समानार्थी शब्द तुम्हाला प्रत्येक परीक्षेसाठी उपयुक्त असणार आहेत, त्यामुळे आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की ह्या समानार्थी शब्दाचा प्रत्येक ठिकाणी म्हणजेच पहिली ते 5वी 10वी पर्यंत उपयोग होणार आहे आणि हे समानार्थी शब्द तुम्हाला तुमच्या शालेय पाठ्यपुस्तकामध्ये तसेच प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये उपयोगी ठरणार आहेत। तर चला करूया सुरुवात पहिल्या समानार्थी शब्दाला। तर आजचा पहिला समानार्थी शब्द आहे सुंदर। आता या सुंदर समानार्थी शब्दाचे 5 अर्थ आहेत: देखणा, मनोरम, आकर्षक, लावण्यवान आणि रमणीय। त्यामुळे हे समानार्थी शब्द तुम्हाला लक्षातच ठेवायचे आहेत। देखणा, मनोरम, आकर्षक, लावण्यवान आणि रमणीय हे समानार्थी शब्द तुम्ही पाठच करून ठेवा, हे तुमच्यासाठी उपयोगी असणार आहेत। तुम्हाला काही वेळेस परीक्षेमध्ये मनोरम हा शब्द विचारला जातो आणि त्याचा अर्थ विचारला जातो, त्यावेळेस सुंदर हे उत्तर तुम्हाला लिहायचे आहे। त्यानंतर दुसरा समानार्थी शब्द आहे सूर्य। आता सूर्य म्हणजे काय? तर सूर्य म्हणजे रवी, भानू, दिनकर, आदित्य, भास्कर। बघा, लक्षात ठेवायचे, सूर्य म्हणजे काय? तर रवी, भानू, दिनकर, आदित्य आणि भास्कर। तर हे समानार्थी शब्द तुम्हाला परीक्षेमध्ये बदलून विचारले जातात। आता रवी, भानू हे तुम्हाला माहिती असतीलच, दिनकर सुद्धा तुमच्या ओळखीचा असेल, परंतु आदित्य हा शब्द ओळखीचा नाही, तो लक्षात ठेवायचा आहे। त्यानंतर बघा, तिसरा समानार्थी शब्द आहे पाणी। आता पाणी समानार्थी शब्दाला अर्थ आहे जल, नीर, तोय। तर जल, तीर, नोय हे सुद्धा लक्षात ठेवायचे आहेत। त्यानंतर आहे आई। आई हा समानार्थी शब्दाचे माता, जननी, आईसाहेब, मातृदेवी, अंबा। आता प्रत्येक ठिकाणी तुम्हाला आई म्हणजे माता, जननी हे तुम्हाला माहितीच आहेत, परंतु अंबा हे तुम्हाला माहिती नाही, त्यामुळे अंबा हे हा समानार्थी शब्द लक्षात ठेवायचा आहे। हा लक्षात ठेवल्यामुळे तुम्हाला सोपे जाईल। त्यानंतरचा समानार्थी शब्द आहे वृक्ष। आता वृक्षाला भरपूर समानार्थी शब्द आहेत, पेड आहे, तरू आहे, द्रुम आहे, पादप आहे, शाकी आहे। तर मित्रांनो, तुम्हाला पेड तर माहितीच आहे, तरूसुद्धा माहिती आहे, परंतु द्रुम, पादप, शाकी हे समानार्थी शब्द तुम्हाला माहिती नसतात, त्यामुळे या समानार्थी शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे। आणि काय म्हणतात, आता पादप हे पर्यावरणासाठी महत्त्वाचे आहेत। बघा, यामध्ये अर्थसुद्धा आपण दिला आहे, पादप म्हणजे काय तर पर्यावरणासाठी महत्त्वाचे असणारे, आणि शाखी म्हणजे काय तर रस्त्याच्या कडेला मोठी शाखी आहेत, त्यांना काय म्हणतो आपण? शाखी म्हणतो। हे शब्द तुम्हाला परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे असणार आहेत, त्यामुळे द्रुमसुद्धा हा खूप जुना आहे। हा काय आहे? खूप जुना आहे। त्यामुळे आता बघा, वृक्षाला अजून समानार्थी शब्द आहेत पेड, विटप, द्रुम आणि शाखी, हे तर आपण पाहिलेच आहेत, परंतु व्यवस्थितरित्या जर तुम्हाला पाहायचे असतील तर याचा अर्थसुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे दिला आहे। पाठीमागे मी वेगळा आकार दिला होता, आता वेगळा देत आहे। त्यानंतरचा समानार्थी शब्द आहे घर। आता घर म्हणजे काय हे तर तुम्हाला माहितीच आहे। घर म्हणजे ग्रह, निवास, आवास, मकान आणि वाडा। तर मित्रांनो, तुम्हाला ग्रह म्हणजे घर माहिती आहे, मकान म्हणजे घर माहिती आहे, वाडा म्हणजे सुद्धा घर माहिती आहे, परंतु आवास म्हणजे घर माहिती असणे खूप गरजेचं आहे। त्यानंतरचा समानार्थी शब्द आहे आपला विद्या। आता विद्याचे समानार्थी शब्द कोणते? ज्ञान, शिक्षा, अध्ययन, शास्त्र आणि बोध। मित्रांनो, ज्ञान, शिक्षा हे तर आपल्याला विद्या मिळाल्यावर समजतेच, परंतु जे अध्ययन आहे, जे नियमित अध्ययन यश मिळते असा त्याचा अर्थ लावला जातो, तो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे। शास्त्रसुद्धा लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतरचा पुढचा समानार्थी शब्द आहे राजा। आता राजाचे समानार्थी शब्द कोणते? नरेश, भूप, नृप, पती, सम्राट। आता बघा, नरेश, भूप हे तर आपल्याला माहिती आहेत, नृपसुद्धा माहिती आहे, प्रजांचे पालन करणारा, तर पतीसुद्धा आपल्याला माहिती असणे खूप गरजेचे आहे, त्यामुळे हा शब्द लक्षात ठेवायचा आहे। त्यानंतरचा समानार्थी शब्द आहे फूल। फूल या शब्दाचे समानार्थी शब्द बघा, पुष्प, सुमन, कुसुम, प्रसून, पुष्पिक। आता बघा, पुष्प, सुमन आणि कुसुम हे तर प्रत्येक परीक्षेमध्ये विचारले जातात, परंतु प्रसून आणि पुष्पिक हे समानार्थी शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत। जे तुम्हाला अवघड वाटतं ते समानार्थी शब्द तुम्ही लक्षात ठेवा। त्यानंतरचा समानार्थी शब्द आहे समुद्र। आता समुद्र या शब्दाचे समानार्थी शब्द बघा, सागर, जलधी, अर्णव, रत्नाकर आणि पयोद्री। आता बघा, व्यवस्थित लक्ष दिलं तर तुम्हाला समुद्र म्हणजे सागर माहिती आहे, जलधीसुद्धा आता बऱ्याच परीक्षेमध्ये येत असल्यामुळे तुम्हाला हा जलधीसुद्धा माहिती असणार आहे। आता अर्णव माहिती नसणार आहे,
त्यानंतर तो सुद्धा लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतरचा समानार्थी शब्द आहे आकाश. गगन, नभ, वेम, अंबर, आकाशमंडळ. आता बघा, गगन, नभ, अंबर हे तर आपले तोंडपाठ असतात. 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांचे हे तोंडपाठ असतात, परंतु वेम आणि आकाशमंडळ लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतरचा समानार्थी शब्द आहे वारा. समीर, अनिल, पवन, मारुत आणि वायू. आता वारा म्हणजे पवन, वायू, अनिल, समीर हे लक्षात ठेवण्यासारखे शब्द आहेत किंवा लक्षात राहतात, परंतु मारुत हा शब्द आपल्याला लक्षात राहत नाही. जे शब्द तुम्हाला अवघड वाटतात ते तुम्ही पाठच करून ठेवा, कारण की परीक्षेमध्ये अवघड प्रश्नावरती भर दिला जातो. यानंतरचा समानार्थी शब्द आहे आपला पर्वत. आता पर्वत या शब्दाचा समानार्थी शब्द बघा. डोंगर, गिरी, शेल, अचल, नग. आता डोंगर, गिरी, अचल, नग हे लक्षात राहण्यासारखे शब्द आहेत, परंतु तुम्ही शेल हा शब्द ऐकलेला नसेल, त्यामुळे लक्षात ठेवायचा आहे शेल. त्यानंतरचं बघा मित्र. मित्र या शब्दाचे समानार्थी शब्द सखा, सहचर, बंधू, दोस्त, मित. आता सखा, बंधू, दोस्त आणि मित. मितसुद्धा तुम्हाला अवघड वाटणारा शब्द आहे. काही वेळेस मित हा शब्द आलेला असतो आणि त्याच्या अर्थाचा शब्द शोधायला सांगितलेला असतो, परंतु लक्षात येत नाही, त्यामुळे मित्र हा शब्दचा समानार्थी शब्द मित आहे, लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतरचा समानार्थी शब्द आहे रात्र. आता रात्र म्हणजे काय तर निशा, रजनी, यामिनी, शरदनी, निशिद. आता निशिद म्हणजे काय? आता प्रत्येक बघा लक्षात ठेवा. निशा म्हणजे तर माहिती आहे आपल्याला, रजनी म्हणजे रात्र माहिती आहे, यामिनी म्हणजे सुद्धा रात्र माहिती आहे, परंतु निशिद म्हणजे रात्रसुद्धा लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा समानार्थी शब्द आहे आनंद. आनंद या शब्दाचा बघा हर्ष, उल्हास, प्रसन्नता, सुख आणि मंगल. आता हर्ष म्हणजे आनंद हा तर माहितीच आहे. उल्हास हा आपण नेहमी वाचनामध्ये किंवा बोलण्यामध्ये शब्द वापरला जातो. प्रसन्नसुद्धा वापरला जातो. सुख म्हणजे सुद्धा आनंद आहे, हे लक्षात ठेवा. आणि मंगल म्हणजे सुद्धा आनंद आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.